तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्या समोर श्यामची आई या कादंबरीतील कथा 7वी पत्रावळ रात्र 7वी ही सादर करीत आहे. तर आपण सर्वांनी ती काळजीपूर्वक श्रवण करावी, माझा व्हिडिओ बघावा आणि व्हिडिओ आवडल्यास बहुसंख्येने व्हिडिओला लाईक करावे, कमेंट्स करावे, शेअर करावे, सबस्क्राईब देखील करावे आणि बाजूच्या बेलला क्लिकसुद्धा करावे. ही नम्रतेची विनंती मी आपणाला करीत आहे. आणि माझा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला अल्पसा माझा परिचय करून देत आहे. माझे पूर्ण नाव शिवदत्त कचरूगवळी असे आहे. मी हल्ली कोमलनगर, पडेगाव तालुका, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी वास्तव्य करीत आहे. तसेच मी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था अंतर्गत असलेल्या श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयामध्ये टीचर म्हणून काम करीत आहे. तर बघा, मग कथेचं नाव आहे पत्रावळ, कादंबरीचं नाव आहे श्यामची आई आणि लेखक आहेत पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी. तर साने गुरुजींनी बालपणाच्या आठवणी या कादंबरीमध्ये अचूकपणे टिपलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत. तर बघा, तर मग पत्रावळ कथा. कोकणास पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची साधेपणात कितीतरी सुंदरता व स्वच्छता असते. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची साधेपणात कितीतरी सुंदरता व स्वच्छता असते. ताटांना ती कलई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांना सुद्धा त्रास कमी. ताटे घासावयास नकोत. वडील सकाळी शेतावर जावयाचे. इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10च्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुले, पत्रावळीसाठी पाने, कोणाकोणब्याने दिली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे. वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा, तो जावई शहाणा. पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी घेऊन बसत. कधी कधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकली व प्रत्येकास पाने वाटून देई.
नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पाने, पळसाची पाने, कुड्याची पाने, धामणीची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने, भोकरीची वाटोळी पाने, पांढऱ्या चाफ्याची पाने, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहांच्या पानांचीही कोणी पत्रावळ, कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले आहे. झाडाची व त्यांच्या पानांची केवढी थोरवी. श्याम, तू पत्रावळ लावावयास शिक, नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही, असे आईने मला बजावले. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मीही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकविते. कठीण का आहे त्यात काही? मला नको, तू शिकवायला जा. मी उर्मटपणे त्या बहिणीस उत्तर दिले, माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावीत असे. माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावायचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्याच्याकडे जमा व्हायची व पत्रावळी लावीत बसावायची. परंपरा मला शिकणे भाग पडले, परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पान मांडले नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते. माझी पत्रावळ नाही. सारी जण हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रद्द बदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिक हो माझ्याजवळ. आई, उद्या तो लावेल हो. वाढ आज त्याला, असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा, नका वाढू मला जेवायला. माझे अडले आहे खेटर, मी तसा उपाशी राहील, असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती. कोणी आणखी समजूत घालावयाला येते का याची वाट मी पाहत होतो. शेवटी माझी थोर निर्भिमानी अक्का, तीच पुन्हा मजजवळ आली. ती म्हणाली, श्याम, चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे. समजावयास उठ, चल. लहानसे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवावयास. 3 पानांच्या लहान पत्रावळीस ठिकाळे म्हणतात. पानांच्या लहान पत्रावळीस 3 पानांच्या लहान पत्रावळीस ठिकाळे म्हणतात. 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ, तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे. चांगली मोठी डौलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला.
विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे, असे ते म्हणत. अक्कांच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती, तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. हे खाली आधाराला लाव, असे ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली व टाका लावला, परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटेना. श्याम, ही सुंदर घे चोय, ही चांगली आहे, असे म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले. ही माझी पत्रावळ वाढ मला. मी आईला म्हटले, हातपाय धुवून आलास का? पण आईने विचारले. मी केव्हाच हातपाय धुतले, मी काही घाणेरडा नाही. मी म्हटले, घाणेरडा नाहीस, परंतु सू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तो मीकडे वाढते. आई म्हणाली, मी नाक स्वच्छ करून आलो व जेवावयास बसलो. पोटभर जेव चांगला, उगीच हट्ट करतोयस. तो शेजारचा वासू एवढासा आहे, पण कशी छान लावतो पत्रावळ. आई बोलत होती. मी रागाने भराभर जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. टाके जातात घशात. तरी म्हणे, तूच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही, तरी म्हणे लाव. मी रागाने म्हटले, आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस, याचे हे प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस, तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते, ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालावयाची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल, त्याच्याजवळ जाऊन शिकले पाहिजे. त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन. अरे, माणसाचे ध्येय असावे, पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो व शेला विणणे असो. माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुनी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत. टोकाला टोक मिळालेले. आमच्या गावात एक गरीब ग्रस्त होते. ते गोंधळकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतके छान धुणी वाळत घालीत की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत, त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटका असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असले पाहिजे. माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकविले. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावले. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मानतील. जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावायचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेवो, त्याला नीट जेवता येईल, घशात जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी मग विचारले, चंद्रे, तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ही श्यामने लावलेली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुलाच
घ्यावी लागेल असे सांगितले. म्हणून नेट शिकला लावायला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस भाऊ, आता चांगली येते की नाही मला. आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो. वडील म्हणाले, द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितले. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा हुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलास दाखविला. चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखविला. आता कोण रागे भरेल. उगीच हट्ट करतो व मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हात पाय दिले त्याला सारे काही करता येते. मनात मात्र हवे, चंद्रे याला एक जर्दाळू दे, शिकल्याबद्दल खाऊ. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्र मंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसले. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे, कर्मातच आनंद आहे. तर या ठिकाणी माझी ही कथा संपलेली आहे. तर या कथेतून तुम्हाला कोणता बोध मिळतो ते मला सांगा, मेसेज करा. तर या ठिकाणी आपण थांबूया. गुड बाय.